ही छोटीशी वस्तू जिने घरातलं पाणी लवकर संपणार नाही, 95% पाण्याची बचत करणारी ही अतिशय नवीन छोटी वस्तू जी अतिशय स्वस्त आहे, पण घरात ही कोणत्याही नळाला जर जोडली तर 95% पाणी वाचवते ही छोटीशी गोष्ट. उन्हाळ्यामुळे जर तुमच्या घरातील टाकीचं पाणी लवकर संपत असेल, तुमच्या घरावर असणारी टाकी लवकर रिकामी होत असेल, तुमच्या घरातील असणारा बोर किंवा विहीर हिच्यामध्ये पाणी कमी झालं असेल आणि तुम्ही जर शोधत असाल की आता असं काय करायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला पाणी जास्तीत जास्त पुरेल, किंवा तुम्ही टँकरने पाणी आणत असाल तर तुम्ही पाणी कसं वाचवावं याविषयी जर माहिती घेत असाल तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. व्हिडिओमध्ये एक अशी छोटीशी वस्तू तुम्हाला सांगणार आहे जी घेणं अतिशय स्वस्त आहे, पण जी जर तुम्ही घरामध्ये कुठल्याही एखाद्या नळाला जर बसवली तर तुमचं पाणी लवकर संपणार नाही, तुम्हाला पाण्याची टंचाई देखील फारशी भासणार नाही, इतकी जबरदस्त ही गोष्ट आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जितकं पाणी वापरता तितकं जरी वापरलं तरी देखील पाण्याची टंचाई तुम्हाला भासणार नाही. म्हणजे पाणी पाहिजे तितकं वापरा, पण पाण्याची बचत हे नक्कीच होणार आहे. आहेच हे संशोधन इतकं अनोखं. तर व्हिडिओ लक्षपूर्वक पाहता, चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. एक छोटी गोष्ट जी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय अगदी तुमच्या हाताच्या 2 बोटात बसते. ही छोटी गोष्ट तुमच्या टाकीतलं पाणी भरपूर दिवस पुरवेल. तुम्हाला एक पाण्याची टाकी जर 2 दिवस जात असेल तर ती तब्बल 10 दिवस जाईल, कारण की वाचवतेच 95% पाणी ही छोटी गोष्ट. आता उन्हाळ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी पाण्याची टंचाई सुरुवात झालेली आहे. तुमच्या घरावर एखादी टाकी असेल, 100 लिटर, 200, 500, 1000 लिटरची टाकी असेल. आता तुम्ही जर ती बोरने भरत असाल किंवा तुमच्या नगरपालिकाच्या किंवा ग्रामपंचायतीच्या किंवा कुठल्याही पाण्याने तुम्ही भरत असाल, तर आजकाल आपण पाहतोय की आता पाणी येण्याचे रोटेशन कमी झालेले आहेत. शहरांमध्ये पाणी आजमितीला कमी झालेलं आहे. खेड्यांमध्ये जर एखादा बोर असेल तर बोरला पाणी घटलेलं आहे. त्यामुळे आज मिटेला आपण विचार करतोय की आपण कसं पाणी वाचवलं पाहिजे, जास्तीत जास्त दिवस आपल्याला पाणी जाईल असं आपण काय केलं पाहिजे. तर आपल्याकडे साधारणपणे एक गोष्ट आपल्या लक्षात येते किंवा एक जो जुना पर्याय आपला आहे की आपण कमीत कमी पाणी वापरायला पाहिजे. आपण शॉवर खाली आंघोळ करणं बंद केलं पाहिजे. आपण फ्लशचा वापर टॉयलेटमध्ये केला नाही पाहिजे. आपण 2 बादल्यांनी आंघोळ करत होतो ते एकाच बादलीने केलं पाहिजे. भांडे धुवायला कमी पाणी वापरलं पाहिजे. आंघोळीचं पाणी भांडे धुवायला वापरलं पाहिजे. धुण्याचं पाणी कदाचित गार्डनिंग करायला वापरलं पाहिजे. तर असे पर्याय आपण शोधतो, पण आता तसं काहीच करायची गरज नाही. श्री गौतम जी म्हणून एक आसाममधील एक व्यक्ती आहे, तर त्यांनी 10 वर्षापूर्वीच ही गोष्ट शोधून ठेवलेली आहे. त्याकरता त्यांनी एक कंपनी देखील बनवलेली आहे. तर या छोट्याशा यंत्राच्या माध्यमातून जगभरात त्यांचं ही यंत्र वापरलं गेलं, ही छोटी वस्तू वापरली गेली, घरात फिट केली गेली. तर त्यामुळे आत्तापर्यंत जवळपास या त्यांच्या यंत्रामुळे जवळपास 75,000 कोटी लिटर इतकं पाणी वाचलेलं आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकताय. ही छोटीशी गोष्ट खूप अनोखी आहे. ही तुमच्या घरातील कोणत्याही एखाद्या नळाला, कॉकला तुम्हाला जोडायची आहे. ही एकदा जोडली की नुसतं पाणी वाचणार नाही, तर तुमच्या नळाचा प्रेशर देखील अति प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. तर आपण जाणून घेतोय की ही गोष्ट काय आहे, हिचं नाव काय आहे, ही कशा पद्धतीनं काम करते की ज्यामुळे पाणी न वाचवता देखील पाणी प्रचंड वाचतं, पाणीची टंचाई तुम्हाला भासत नाही. त्याचबरोबर ही काम कसं करते, हिची किंमत काय आहे, ही ऑर्डर कुठून करायची, कशा पद्धतीनं ही चालते, परवडते का, अशी डिटेल माहिती व्हिडिओबरोबर शेवटपर्यंत फक्त तुम्ही थांबून राहा. गॅरंटेड तुमचं पाणी वाचवणारा तुम्हाला मार्ग अतिशय सोपा त्या ठिकाणी मिळणार आहे. तर या वस्तूचं नाव आहे एरिएटर्स. आता एरिएटर्स ही जी वस्तू आहे, तर हे आसाममधील एक व्यक्ती होते ज्यांचं नाव गौतमजी आहे. तर आसाममध्ये हे व्यक्ती राहत होते. तर त्यांच्या गावाकडे भरपूर पाण्याची टंचाई होते. पण त्यांनी एक सर्वे केला. त्यांच्या असं लक्षात आलं की गावातील लोकांपेक्षा शहरातील लोक फार जास्त पाण्याचा अपव्यय करतात, किंवा जे अशी लोक आहे की ज्यांना पाईपलाईनमधून पाणी येतं किंवा ज्यांचं बोरचं पाणी आहे, तर ती लोक टाकीमध्ये साचून ज्यांच्या घरात नळाने पाणी येतं ती लोक भरपूर पाणी वेस्ट करतात. मग त्यांनी काय केलं, थोडासा रिसर्च करायला सुरुवात केली. मग त्यांनी अमेरिकामध्ये थोडासा रिसर्च केला, बाहेरच्या देशामध्ये जे काही युरोपियन कंट्री आहेत तिकडे रिसर्च केला. त्यांच्या असं लक्षात आलं की तिकडे काय केलं जातं की जो जास्त पाणी वाचवेल त्याला थोडेसे पैसे किंवा थोडीशी सबसिडी किंवा थोडंसं पाण्याच्या बिलामध्ये कपात केली जाते. पण आपल्याकडे भारतात तसं काही नाही. तर मग त्यांनी काय केलं, एक असा नळ शोधला किंवा असा एक नळ डिझाईन केला की तो जर तुम्ही बसवला तर त्याच्यामधनं पाणी वाचतं. मग त्यांच्या असंही लक्षात आलं की भारतात असंख्य प्रकारचे नळ आहेत, शेकडो प्रकारचे घरं आहेत, शेकडो पाईपलाईन आहेत, तर प्रत्येकाच्या नळ तर बदलू शकत नाही. तर त्यांनी ही छोटी गोष्ट तयार केली जी कोणत्याही नळाला फिट केली जबरदस्त पाणी वाचतं. आता ही कसं काम करते, तर सोपी गोष्ट आहे की आपला जो काही भारतातला प्रत्येक व्यक्ती आहे तर तो दररोज 150 लिटर इतकं पाणी वापरतो, ज्यामध्ये भांडे धुण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी,
फळभाज्या धुण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, तसेच टॉयलेटमध्ये फ्लश करण्यासाठी अशा पूर्ण पाण्याची जर बेरीज केली तर तो 150 लिटर पाणी वापरतो. आता आपण हे वापरणं बंद करू शकत नाही कारण की आवश्यक आपली गरज आहे. पण यामध्ये प्रॉब्लेम असा होतो की आपण जेवढं पाणी वापरायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त पाणी हे वापरत असतो. कारण की आपल्याकडे नळ हे बरोबर नसतात किंवा नळ हे प्रॉपर डिझाईन केलेले नसतात. मग त्यांनी काय केलं, हे जे एरिएटर नावाची ही जी काय अटॅचमेंट आहे किंवा हे छोटंसं डिव्हाइस आहे, तर हे काय करायचं आहे, तुमच्या नळाला बसवायचं आहे. आता हे डिव्हाइस ज्यावेळेस तुम्ही नळाला बसणार तर त्यावेळेस होतं काय, की पूर्वी एक नळ जो एका मिनिटाला 15 ते 20 लिटर पाणी बाहेर काढत होता, तर हे अटॅचमेंट बसल्यामुळे तो फक्त 2 ते 3 लिटर इतकंच पाणी बाहेर काढतो. आता तुम्ही म्हणाल 15 लिटरचं पाणी ज्यावेळेस 2-3 लिटर इतकंच कमी निघायला लागेल, तर त्यावेळेस ना आमचं कुठले भांडे धुवून होतील, ना आमची अंघोळ होईल, ना आमचं काही हे होईल. तर तसं होत नाही. तर हे काय करतं, अतिशय बारीक तुषार हे त्या पाण्याचे बनवतं. जबरदस्त प्रेशरनं पाणी येतं. फक्त पाण्याचं प्रमाण कमी राहतं. मग तुमचे भांडे धुणे असतील, फळं धुणे असतील, कपडे धुणे असतील, हे काम होईल. पण प्रत्येक मिनिटाला तुमची जवळपास 90 ते 95% पाण्याची बचत ही व्हायला सुरुवात होत असते. आता ही तुम्हाला सिस्टीम त्या ठिकाणी समजली. पण या व्यतिरिक्त याचा अजून असा फायदा आहे, की याला काही अशा अटॅचमेंट देखील आहे. एक स्क्रूड्रायव्हरने तुम्ही याचा प्रेशर कमी जास्त करू शकता. तसेच तुम्ही याला बऱ्याच वेळा आपले हात खराब असतात. आपण हात धुतल्यानंतर त्या जो काही कॉक बंद करण्याचा प्रॉब्लेम होतो, तर याला तुम्ही असं बोट जरी खालून लावलं, तरी देखील हे बंद होत असतं. आता प्रश्न निर्माण होईल, की हे आपल्या घरच्या नळांना कसं बसेल? प्रत्येकाचे नळ वेगळे आहेत. अर्धा इंची, 1 इंची, 1.5, 2 असे वेगवेगळे नळ आहेत. तर यांनी जवळपास शेकडो मॉडेल बनवलेले आहेत, जे देशातील 90% नळांना फिट होऊ शकतात. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे खरेदी कुठून करायचं, याची किंमत काय आहे किंवा या सर्व गोष्टींकडे आता आपण वळूयात. तर गौतमजींनी हे जे काय आहे याच्यावर शोध लावला, संशोधन केलं, ज्याची व्हिडिओज तुम्हाला नॅशनल जिओग्राफीवर त्यांची मुलाखत घेण्यात आलेली आहे, हिस्ट्री टीव्हीवर मुलाखत घेण्यात आलेली आहे. जगातल्या भरपूर अशा चांगल्या चॅनलवर त्यांची मुलाखत देखील घेण्यात आलेली आहे. 2010 पासून भरपूर पाणी त्यांनी वाचवलेलं आहे. आता काय करायचं आहे, Amazonवर हे जे काय आहे तर हे उपलब्ध आहे. तर याची किंमत जवळपास ₹150 300 ते 400 रुपयापर्यंत याच्या किमती आहेत. तर तुमचा जो काही नळ आहे त्या नळाच्या साईजनुसार तुम्ही त्या ठिकाणी खरेदी करायला पाहिजे. नक्कीच तुमचं पाणी याच्यामध्ये वाचणार आहे. आणि माझं तरी असं मत आहे की प्रत्येकाने हे घरी बसून घ्यायलाच पाहिजे. कारण की आपलं जर पाणी वाचत असेल तर आपल्याला जास्तीचा टँकर बोलावं लागणार नाही. जास्ती आपल्याला बोरमधनं पाणी काढायची गरज पडणार नाही. आपला नक्कीच फायदा याच्यामध्ये होऊ शकतो. त्यामुळे नक्कीच तुम्ही हे डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या त्या ठिकाणी लिंक दिलेली आहे. तुम्ही हा जो व्हिडिओ पाहताय याच्या टायटलवर डबल क्लिक करायचं आहे. तुमचं डिस्क्रिप्शन ओपन होईल. त्या डिस्क्रिप्शनमध्ये Amazonची एक लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही हे खरेदी करू शकता. आम्हाला कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये कमिशन मिळालेलं नाही किंवा हा व्हिडिओ काही स्पॉन्सर्ड नाही आहे. पण हा जास्तीत जास्त लोकांना जागरूकता निर्माण करणारा व्हिडिओ होता, म्हणून आम्ही हा विषय घेतला. कसा वाटला व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा.